नमस्कार मित्रांनो, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। येत्या 2 ते 3 महिन्यात महापालिका निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे। त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान यंदाच्या मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल याबद्दल आमच्या मनात शंका नाही। मुंबईकर सज्ज आहेत। या निवडणुकीत मुंबईकर परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही। यावेळी महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईतील काही नगरसेवकांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केल्याचा अनुभव असलेले हे सर्व नगरसेवक आहेत, परंतु त्यांच्या प्रभागातील काही अडचणी आहेत, काही काम आहेत, त्या संदर्भातील विषय मांडले। मी मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी कामं झाली नाहीत ते काम सध्या सुरू आहेत। सर्व कामासंदर्भात चर्चा झाली। जी कामं होऊ शकली नाहीत ती सरकारच्या काळामध्ये, महायुतीच्या काळामध्ये झाली, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। दरम्यान मुंबईतील अनेक प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत, त्यामुळे अनेक मुंबईकर शहराबाहेर गेले आहेत। महायुतीचे सरकार हे प्रकल्प लवकर पूर्ण करून त्या लोकांना पुन्हा मुंबईत आणणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला जनतेने केलेल्या कामाची पोचपावती दिली, त्याचप्रमाणे आता महापालिकेच्या निवडणुकीतही मुंबईकर काम करणाऱ्यांनाच मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एवढंच नाही तर या निवडणुकीत मुंबईकर नक्कीच मोठा बदल घडवतील। आतापर्यंत 62 नगरसेवक महायुतीत आले आहेत। ही संख्या आणखी वाढेल। ज्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली त्यांना लोकांनी लोकसभा आणि विधानसभेत त्यांची जागा दाखवून दिली आहे। आमचा एकच अजेंडा आहे, विकास, विकास आणि फक्त विकास। महायुतीचा महापौर निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।